जारण हा शब्द अनेकांसाठी अपरिचित असू शकतो, पण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, विशेषतः विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या परिसरात हा शब्द एक वेगळी भीती, एक अंधश्रद्धेची सावली घेऊन येतो. लोकश्रद्धेनुसार जारण हा एक अशा प्रकारचा शाप असतो जो केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही व्यक्तीला पोखरतो. या प्रकारच्या जारण विधीमध्ये वेगळ्या वस्तूंचा, मंत्रांचा आणि विशिष्ट प्रकाराच्या काळ्या ऊर्जा वापराचा समावेश असतो. जारण या मराठी चित्रपटाने याच वास्तवावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. फक्त भयपटाच्या चौकटीतच नव्हे तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही. कसं ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी. कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत. महा MTV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. चित्रपटाची सुरुवातच अंगावरती शहारे आणणाऱ्या दृश्याने होते. एका बंद अंधाऱ्या खोलीत मंद प्रकाशात सुरू असलेलं जारण. खोलीच्या मधोमध बसलेली एक अघोरी बाई, गंगुटी. विस्कटलेले केस, कपाळावरती राक्षसी मोठी लाल टिकली, डोळ्यात एक विकृत चमक आणि तिच्या हातात एक विचित्र अंगवळणी न पडणारी बाहुली. जणू ती जिवंत आहे की काय असा भास होईल. ती बाई वेड्यासारखे मंत्र पुटपुटते, आवाजात रौद्रता, हाडे हादरवणाऱ्या सुरात जारण करत असते. आणि हे सगळं भयावह दृश्य एका कोपऱ्यातून पाहत असते ती लहानगी राधा. डोळ्यात असहाय्यता, चेहऱ्यावरती प्रश्नांची गर्दी. तिच्या बालमनावरती कोरल्या जातात ते दृश्य, ते मंत्र आणि ती बाहुली. पुढे जेव्हा गावात समजतं की गंगुटी नावाची ती बाई काळा जादू करते, तेव्हा गावकरी संतप्त होतात. प्रथा, अंधश्रद्धा आणि भीती यांच्या संमिश्र भावनेने भरलेल्या या जमावाने गंगुटीला गावाबाहेर हाकलून देतात. पण जाताना ती मागे एक वाक्य टाकते, वाटोळं. वाटोळं होईल तुमच्या सगळ्यांचं. तिचा आवाज घुमतो, फाटलेल्या ढगांमध्ये वीज चमकावीत असा. त्या क्षणापासून राधाच्या आयुष्याचं आकाश काळोखाने भरून जातं. ही आहे त्या चिमुरडीची खरी सुरुवात. एका अशा प्रवासाची जिथं वास्तव आणि अंधश्रद्धा यांची सरहद मिटते, जिथे प्रत्येक सावलीत काहीतरी लपलेलं वाटतं. आउट ऑफ द बॉक्स म्हणतात ते असंच काहीसं असतं. जारण चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना पारंपरिक भयपटाच्या बाहेरचं एक वेगळंच विश्व दाखवलं. जारण चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना पारंपरिक भयपटाच्या बाहेरचं एक वेगळंच विश्व दाखवलं. आणि याचं सर्व श्रेय जातं लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांना. एका प्रसंगात राधा, तिची मुलगी सई आणि नवरा शेखर गाडीने जात असताना त्यांचा भयानक अपघात होतो. यात शेखरचा मृत्यू होतो आणि राधा कोलमडून जाते. तिच्या मनात सतत गंगुटीचा शाप घुमत राहतो. डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडून मदत घेतली जाते, पण ती काही पुरेशी वाटत नाही. राधाच्या मनोवस्थेवरती भूतकाळाची सावली गडद होत जाते आणि एके रात्री अचानक घराचं दार ठोठावलं जातं. ती दरवाजाच्या होलातून पाहते आणि थक्क होते. समोर उभा असतो मृत शेखर. क्षणभर सगळं थांबलेलं भासतं. हा वास्तव आहे की मनाचा खेळ? प्रेक्षकही हादरतात आणि हेच आहे जारणचं खरं यश. जारण चित्रपटात भयाचं जे दृश्यरूप उभं राहतं त्यामागे छायाचित्रकार मिलिंद जोग यांचं कौशल्य मोलाचं ठरतं. त्यांनी प्रकाश आणि सावल्यांचा वापर इतक्या सूक्ष्मतेने केला आहे की प्रत्येक फ्रेम अंगावरती येते. जम्प स्केअर प्रसंगांमध्ये त्यांनी प्रकाशाचा जो खेळ साधला तो पारंपरिक भयपटांइतकाच प्रभावी वाटतो. कुठेही अचानक बुरकट दिसणारी ती सावली, तर कुठे केवळ एका हलक्या प्रकाश छटेने संपूर्ण वातावरण भयग्रस्त होतं. एक प्रसंग विशेष लक्षात राहतो, चित्रपटाच्या अखेरचा. गंगुटी राधावरती पूर्णपणे हावी होते. त्या दृश्यात वापरलेला निळसर रात्रीचा टोन आणि त्यात मिसळलेला गडद लाल प्रकाश वातावरणात एक अस्वस्थ करणारी घनता निर्माण करते. या रंगछटांमुळे अमृता सुभाषचा ताण, घुसमट आणि भीती अधिक जिवंत वाटते. तो क्षण केवळ अभिनयानेच नव्हे तर प्रकाश योजनेनेही अंगावरती शहारे आणतो. जारण या चित्रपटाचं हृदय बनून समोर येते ती राधाची भूमिका आणि ती साकारते अमृता सुभाष. तिचा अभिनय हे केवळ पात्र साकारणं नाही तर ते पात्र तिच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग झाल्यासारखं वाटतं. जेव्हा राधा पुन्हा पुन्हा तिच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवते तेव्हा तिचा चेहरा एकदम कोसळल्यासारखा भासतो. डोळ्यातली बुबुळं अंधुक होत गेलेली नजर जणू काही तिच्या आजूबाजूचं सगळं काही भुरकट होत चाललंय. ही राधा आपल्यातच रमलेली असते, पण ती ज्या जगात जगते ते खरंच वास्तव आहे की गंगुटीने निर्माण केलेलं एक मायाजाल, हे प्रेक्षकांनाही गोंधळात टाकतं. हाच द्वंद्व अमृताने इतक्या प्रगल्भतेने मांडला आहे की प्रत्येक प्रसंगात राधाच्या भावविश्वात शिरल्यासारखं वाटतं. तिच्या शरीर भाषेतून ते हलक्या हावभावांपर्यंत
राधा कशी बोलेल, कशी वागेल, तिचं अंतर्मन कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, याचा अभ्यास अमृताने अत्यंत सूक्ष्मपणे केलेला आहे. दुसरीकडे चित्रपटात गूढतेला आणि भीतीला वास्तविक स्वरूप देणारं एक जबरदस्त पात्र म्हणजे गंगुटी, आणि ते साकारलं आहे अनिता दाते यांनी. अनिताचं काम इतकं नैसर्गिक आहे की ती पडद्यावरती दिसताच वातावरणात एक गारठा निर्माण होतो. तिची ती टक लावून पाहणारी नजर, बोलण्यातला मापातला पण तीव्र रोख आणि चेहऱ्यावरती सतत असणारं एक गूढ शांत, हे सगळं पाहताना असं वाटतं की गंगुटी आपल्या नकळत श्वासांमध्ये भिनते. ह्या दोघींचाही अभिनय म्हणजे जारण या चित्रपटाच्या आत्म्याला मिळालेलं खऱ्या अर्थाने जिवंतपणाचं रूप. जारण चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण एका साध्या जादूटोणा अथवा भूताखेताच्या भयपटात शिरतोय. पण मध्यांतरानंतर, विशेषतः शेवटच्या काही दृश्यांमध्ये, कथानक पूर्णपणे करवट घेतं. गूढतेचं एक आवरण बाजूला सरतं आणि आपल्याला जाणीव होते की इथे भीती ही फक्त बाहेरून येणारी नसून ती माणसाच्या मनात खोल कप्प्यातून उगम पावलेली आहे. डॉक्टर कुलकर्णी, जे राधाला लहानपणापासूनच ओळखतात, त्यांच्याकडे तिच्या सगळ्या वेदनांची, भ्रमांची चावी असते. पण जेव्हा प्रेक्षकांना समजतं की राधा ज्या गोष्टी पाहते, अनुभवते, त्या वास्तवात नाहीत, तेव्हा मनात एक स्फोट होतो. सगळं चित्रपट जारणाच्या धाग्यांप्रमाणे विणलेलं असतं. राधाचं शेखरवरती अचानक हल्ला करणं, हे सर्व पाहून आपणही गोंधळून जातो. पण जेव्हा डॉक्टर कुलकर्णी येतात, राधाला इंजेक्शन देऊन शांत करतात, तेव्हा खरी उलगडते ती कथा. राधा मोठ्याने ओरडते, सई. राधाचं सईच्या नावानं ओरडण्यामागचं नेमकं कारण तरी काय? सई खरंच होती की ती देखील राधाची कल्पना होती? शेखरचं परत येणं हे देखील सत्य होतं की त्याचा अपघातात मृत्यू झाला हे सत्य होतं? की तेही तिच्या मनाने रंगवलेलं एक स्वप्न होतं? आणि राहिला शेवटचा प्रश्न, जो आता तुमच्याही मनात घोंगावतोय, गंगुटीचं काय? ते देखील एक काल्पनिक पात्र होतं की? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जारण पाहिल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.